श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मौनी अमावस्येच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये एक गोष्ट शांतपणे ठेवा. मग तुमच्याकडे इतके पैसे असतील की तुम्ही मोजूनच थकून जाल. जर तुम्ही देखील आज हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या मुलांना हे समजले पाहिजे की हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याचे रहस्य आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्येबद्दल बोलणार आहोत. एक अमावस्या जी केवळ एक तारीख नाही, तर विश्वातील सर्वात शक्तिशाली आणि रहस्यमय रात्रींपैकी एक मानली जाते. ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हा तो दिवस आहे जेव्हा तुम्हाला जे हवे आहे ते मिळू शकते. तुम्हाला तुमच्या पर्समध्ये फक्त एक गोष्ट शांतपणे ठेवावी लागेल. मग तुमचे पाकीट कधीही पैसे रिकामे राहणार नाही. तुमच्या घराची तिजोरी पैशांनी भरलेली असेल. तुम्हाला जे हवे होते ते तुम्हाला मिळेल आणि नशीब बदलेल. पण तुम्हाला ते योग्य मार्गाने करावे लागेल, तरच तुम्हाला योग्य परिणाम मिळेल. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद मिळेल. मोहिनी अमावस्येचे नाव ऐकल्यावर बऱ्याच लोकांना फक्त हे माहीत असते की या दिवशी गंगेत स्नान केले पाहिजे, देणग्या द्यायला हव्यात. परंतु या आणखीन एका मोठ्या सत्यासह या लोकांना हे माहीत नाही की मोहिनी अमावस्या हा केवळ बाह्यकर्माचा खेळ नाही, तर एक असा दिवस आहे जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात वेगवान गतीने पुढे जाऊ शकतो. म्हणूनच धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी जर एखादी व्यक्ती योग्य गोष्टी योग्य नियमांसह योग्य ठिकाणी ठेवते, तर माझ्या मुला त्याच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या असा चमत्कारिक बदल होतो, जसे कोरड्या जमिनीवर अचानक मुसळधार पाऊस पडतो. आणि जर तुम्ही हा आजचा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमचे नशीबही जवळ आहे. तसे हा व्हिडिओ आज सर्वांसाठी उपलब्ध होणार नाही. आणि जर तुम्हाला मौनी अमावस्येचा हा व्हिडिओ मिळाला असेल तर हे देवाचे लक्षण आहे की तुम्ही काहीतरी बनणार आहात. तुम्ही काहीतरी मोठे काम करणार आहात. अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. माझी मुले तुमचे काम असतील. सर्वप्रथम राधे राणीच्या खऱ्या भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहायलाच हवा, कारण मौनी अमावस्येच्या दिवशी उच्चारलेले शब्दही खूप प्रभावी असतात. हे असे विचार आहेत जे न बोलता आपल्या मनात फिरत असतात. म्हणूनच या दिवशी केल्या जाणाऱ्या पैशांशी संबंधित उपाययोजना, बोलली जाणारी वाक्ये बाकीच्या दिवसांपेक्षा खूप जास्त फलदायी असतात. मौनी अमावस्या हा तो दिवस असतो जेव्हा नकारात्मक ऊर्जा सर्वात कमकुवत असते आणि सकारात्मक ऊर्जा शिखरावर असते. म्हणजेच एक दिवस जेव्हा नकारात्मकता 0 असते आणि सकारात्मकता 100% असते. म्हणूनच हा दिवस सुट्टी म्हणून साजरा केला जातो. आगामी काळात एक छोटासा उपायही, खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम. पण मी दररोज व्यायाम करते. तुम्ही रोज काम करता पण तुमच्याकडे पैसे नाही. पैसे तुमच्याकडे येतात पण थांबत नाहीत. तुम्ही यामागे अनेक उपाय वापरून पाहिले आहेत. कधीकधी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते. कधी तुम्ही तुमची जन्मकुंडली ज्योतिष बाबांना दाखवली. मी कधीतरी असा प्रयत्न केला आहे. यापूर्वी तुम्ही प्रयत्न केला आहे, परंतु कधीही उपाय सापडलेला नाही. कारण त्यामागे कारण तुमची कृती किंवा तुमचे कर्म नाही. माझ्या मुलांचे यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जेचे असंतुलन. मौनी अमावस्या हा एकमेव दिवस आहे जेव्हा तुम्ही हे संतुलन एका छोट्या उपायाने दुरुस्त करू शकता. म्हणूनच पूर्वीचे महाराजा असलेले राजे, जे पूर्वी व्यापारी असत, ते या दिवशी अतिशय गुप्त पद्धतीने उपाय करत असत. हे पाऊल उचलल्यानंतर बरेच लोक सर्वांना सांगतात की आम्ही हे पाऊल उचलले आहे, तुम्हाला ती चूक करण्याची गरज नाही. मौनी अमावस्येच्या दिवशी गुप्तपणे तुम्हाला ही वस्तू तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवावी लागेल. इतके पैसे असतील की तुम्ही हाताळू शकणार नाही.
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. मनापासून आणि शेवटपर्यंत व्हिडिओसोबत राहा. तुमच्या आयुष्यात पैसे येऊ लागतील आणि इतके पैसे येतील की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. पण तुम्ही इतकी सावधगिरी बाळगली पाहिजे की हा उपाय जितका अधिक संवेदनशील असेल तितकी जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याची खिल्ली उडवू नका. नियम मोडू नका, अन्यथा परिणाम उलट असू शकते. ज्याप्रमाणे पूजा करण्याचा नियम आहे की जर आपण चुकीची पूजा केली तर आपल्याला त्या उपासनेचे फळ मिळत नाही, तोच नियम इथेही लागू होतो. मी ते नीट करणार नाही. जर तुम्हाला ते योग्यरित्या समजले नाही तर परिणाम उलट असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की गुरुजी, मौनी अमावस्येला आपण हे पाऊल का उचलावे? या दिवसाचा उपयोग काय? तर ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. सगळे चांगले आहेत. हा सर्व देवाचा दिवस आहे. पण पावसाळ्यात काय घडते? त्यामुळे आमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका. जेव्हा चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो तेव्हा याचा अर्थ चंद्र आकाशातून पूर्णपणे नाहीसा झाला आहे. आजूबाजूला पाहिल्यानंतरही जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम मनुष्याच्या सुप्त मनावर होतो. आणि जेव्हा ही अमावस्या मोहिनी अमावस्या बनते त्यावेळी आपले मन, शरीर आणि आत्मा हे सर्व एकत्र एका नव्या दिशेने जाण्यासाठी तयार असतात. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा एकदा रोखलेल्या पैशाच्या प्रवाहाला गती देऊ शकतो. जर आपण यावेळी हे उपाय केले तर ऊर्जा असंतुलन पुन्हा संतुलित होईल. त्यामुळे आपल्या जीवनात जो अडथळा उरतो तो म्हणजे आपल्यापेक्षा एखाद्याचे श्रेष्ठत्व. जर कोणाचा डोळा खराब असेल तर हा उपाय करून पहा. किंवा तुम्ही जितके जास्त बोलता तितकेच चांगले. आता तुम्हाला हळदीचा संपूर्ण गुच्छ घ्यावा लागेल. ते साध्या किंवा कोमट पाण्याने धुवा. मग तुम्हाला ते तुमच्या उजव्या हातात धरण्याची गरज आहे. म्हणजे ते उजव्या हातात धरणे. आता मोठ्याने बोलण्याचा कोणताही मंत्र नाही. तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवावे लागेल. अशा प्रकारे हळद माझ्या पर्समध्ये राहिली तसे माझ्या आयुष्यातील पैशांची कमतरता संपायला हवी. स्थिर लक्ष्मी येवो, स्थिर समृद्धी येवो आणि माझे जीवन पैशांशी भरले जावे. खऱ्या विश्वासाने आणि माझ्या मनात आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की जर माझ्याकडे पैसे असतील तर मी ते पैसे लोकांना मदत करण्यासाठी देखील गुंतवेन. म्हणजे तुम्ही 1000 रुपये कमवत आहात. जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर तुमची जितकी ताकद असेल तितकीच मी भविष्यात गरिबांना दानही करेन. मी लोकांना मदत करेन. मी प्राण्यांनाही मदत करेन. मी परोपकाराचे कामही करेन. अशी भावना देखील ठेवली पाहिजे. कारण मनाची भावना खरी आहे. निसर्गाला कसे कळेल की तुम्ही केवळ लोभातून बोलत आहात किंवा तुम्ही भविष्यात त्या पैशांचा वापरही कराल तर इथे काम मिळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे. दाखवू नका. कोणताही आवाज करू नका. आता हळदीचे ते भांडे तुमच्या पर्सच्या त्या भागात शांतपणे ठेवा जिथे तुम्ही नोटा ठेवता. याचा अर्थ इतर कुठेही जाणे असा होत नाही. तुमचे पैसे तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवा. जवळ नाणे ठेवू नका. कार्डाच्या मध्ये ठेवू नका. एका सरळ अक्षराने तुम्हाला हळदीची ती गाठ ठेवावी लागेल आणि नंतर तुमची पर्स बंद करावी लागेल. त्या दिवसानंतर मी हे कसे केले याबद्दल मला कोणाशीही बोलण्याची गरज नाही. मी ते माझ्या पर्समध्ये ठेवले. तेच माझे काम असणार आहे. कोणाशीही चर्चा करण्यावर माझा विश्वास नाही. जर तुम्ही ही हळद मौनाच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये ठेवली तर एकाच वेळी 3 गोष्टी घडतात. खूप काळजीपूर्वक ऐका. माझ्या मुला, पहिली गोष्ट जी तू करतेस ती म्हणजे गुरुची ऊर्जा तुझ्या पैशाच्या जागी बसवणे. म्हणजेच जेव्हा तुम्ही ती हळद तुमच्या नोटांसह ठेवता
तेव्हा गुरुग्रह कृपेचा वर्षाव करू लागतात. तिथूनच पैसा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मौनामुळे तुम्ही तुमची इच्छा जागृत मनापर्यंत पोहोचवता. जसे की जेव्हा आपण आपल्या मनात काहीतरी बोलतो तेव्हा ते लगेच आपल्या सुप्त मनापर्यंत पोहोचते. आमचे काम ओरडून किंवा आवाज उठवून केले जात नाही. जितके ते शांतीच्या भावनेने देवाशी संबंध जोडून केले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्येची शून्य ऊर्जा ही इच्छा अनेक पटींनी वाढवते. म्हणजेच अमावस्येच्या दिवशी कोणतीही नकारात्मकता राहणार नाही, कारण ती अमौनी अमावस्या आहे आणि ती खूप मोठी अमावस्या आहे. तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. म्हणूनच या उपायानंतर लोक म्हणतात की अचानक काम कसे सुरू झाले हे त्यांना माहीत नाही. पैसे येऊ लागले. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात कराल. पण सावधगिरी बाळगा. ही लॉटरी नाही. पैसा मिळवण्याचा हा मार्ग आहे. ज्याला ते मिळते त्याला आयुष्यात सर्व काही मिळते. आता तुम्ही फक्त काळजी घ्या की तुम्हाला नियमांचे देखील पालन करावे लागेल. मी तुम्हाला 5 नियम सांगणार आहे. एक एक करून नियम ऐका. मौनी अमावस्येच्या दिवशी पर्समध्ये ठेवलेली हळद तुम्हाला किमान 41 दिवस बाहेर काढण्याची गरज नाही. एकदा तुम्ही 1459 हळदीचे भांडे पर्समध्ये ठेवले की तुम्हाला ते पुढील 41 दिवस बाहेर काढण्याची गरज नाही. पर्स 41 दिवसांच्या आत कोणालाही दिली जाऊ नये. कोणाचीही थट्टा करू नका. तुम्हाला ते शौचालयात नेण्याची गरज नाही. त्याला अस्वच्छ ठिकाणी नेऊ नका. तिसरा नियम असा आहे की त्या पर्समध्ये कोणतीही फाटलेली नोट असू नये. कचरा कागद नसावा. चौथा नियम, जर पर्स खूप गलिच्छ असेल तर एकतर आधी नवीन पर्स घेऊन हा उपाय घ्या किंवा तो पर्स स्वच्छ केल्यानंतर हा उपाय करा. आणि 5वा नियम, हळदीच्या गाठी नसावा. ती मोडता कामा नये, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. ते तुमचे काम नाही. हा इम्पॅक्ट फॅक्टर उपाय आहे जो अधिक जलद होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला पिवळी डाळ किंवा पिवळे कपडे दान करता. तुम्हाला तुमचे नाव सांगण्याची गरज नाही. फोटो काढण्याची अजिबात गरज नाही. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याला वाईट करण्यासाठी, एखाद्याला हानी पोचवण्यासाठी, चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी हा उपाय घेत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही. मौनी अमावस्येचा हा उपाय केवळ शुद्ध इच्छा असलेल्या लोकांनाच फळ देतो. जे आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी पैसे कमवतात त्यांना ते फळ देते. आणि हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनावर इतका प्रभाव पडतो की त्याचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याचे काम अगदी सहजतेने होते. जे कठोर परिश्रम करण्यापासून फळ काढत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी सिद्ध होतो. ज्यांना चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाहीत, ज्यांना इतरांच्या हक्कांची हत्या करून श्रीमंत व्हायचे नाही, अशा लोकांसाठी ही पद्धत प्रभावी आहे. जर तुमची इच्छा स्पष्ट असेल तर मौनी अमावस्याचा हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला दिसेल की कामाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. अचानक एक जुना संपर्क उपयुक्त ठरला आहे. रखडलेले पैसे हळूहळू परत येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात पैशांच्या कमतरतेची भीती संपेल. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि तुम्ही ही संधी अनुभवू शकाल. आणि हा उपाय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. कारण बरेच लोक कठोर परिश्रम करण्यात कुशल असतात, परंतु कठोर परिश्रम करूनही त्यांना काहीही मिळत नाही. त्यामुळे हा सर्व ऊर्जा असंतुलनाचा खेळ आहे. आणि मौनी अमावस्येचा दिवस ही अशी वेळ असते जेव्हा एक लहानसे योग्य पाऊल संपूर्ण वर्षाची कथा बदलू शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.